ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं काल संध्याकाळी ठाण्यातल्या राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं। ते 92 वर्षांचे होते। रामायण महाभारताचे व्यासंगी असलेल्या दाजी पणशीकर यांनी 50 वर्षांहून अधिक काळ व्याख्यानं आणि लेखनातून समाजाचं प्रबोधन केलं। त्यांनी एका दैनिकात सलग 16 वर्ष लेखमाला लिहिल्या होत्या। महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता, कथामृतम, कणिकनीती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्रगंगा, अपरिचित रामायण तसंच गानसरस्वती किशोरी आमोणकर आदी शक्तींचा धन्योद्गार अशी मौलिक ग्रंथसंपदा दाजी पणशीकरांनी आपल्या लेखणीतून साकारली। भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यासंगी परंपरेचा मोठा दुवा निखळला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। आजन्म ग्रंथोपासक, सडेतोड समीक्षक अशा व्रतस्थ विचारवंतांचं निधन ही मोठी हानी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे। त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या गेल्या 50 वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेलं व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत।